आपण पाहिलं राकेश तिगाडकर, ऋतिक, रमेश, विनोद जे मात्र तुटून पडले होते. जास्तीच्या काही धावा सोना टिपू कोणगाव संघाला मात्र त्यांनी बनवून दिल्या नाहीत. फक्त 32 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली आणि 33 धावांचं सहज सोपं असं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आरडी 11 किरवली टीमनं मात्र बाजी मारली आहे. चला तर आता नवीन समीकरणाकडे आपण बोलतोय आणि आमचे सर्व व्हॉलेंटियर्स आपण मैदानाच्या बाहेर ताबा घ्यायचा आहे. कारण की व्हॉलेंटियर म्हटलं की देखील स्पर्धेची आपण जर पाहिले तर सगळी उत्कंठा वाढवत असतात. कारण की ज्या वेळेला मॅच बॉल जो मैदानाच्या बाहेर जात असतो तो जसजसा लवकर येईल मॅच मध्ये देखील तितकीच मजा येऊ शकते आणि मॅच देखील लवकर होऊ शकेल आणि ती भूमिका पार पाडण्याची आवश्यकता असेल आज व्हॉलेंटियर्सला. कारण की ही स्पर्धा जर आपण म्हटली तर आपल्याच गावातील ही स्पर्धा आहे. सो त्या अनुषंगाने हे सहकार्य फार महत्वाचं आहे. आणि पहा इथे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच तिथे मात्र बसतील. अतिरिक्त खेळाडू तिथे मात्र आढळला तर आयोजकाच्या वतीने पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. आपण पाहू शकाल हे मैदान आणि या मैदानाच्या चोफेर बाजूला प्रेक्षकांना बसण्यासाठी अगदी उपलब्ध जागा आहे आणि त्याचप्रमाणे आयोजकांनी देखील 2 महत्वपूर्ण स्टँड उभारलेले आहेत. आपण पाहू शकता आणि प्रेक्षक त्या स्टँड मध्ये देखील या मॅचचा मनमुराद आनंद घेऊ शकतील आणि दरम्यान जे लाडके प्रेक्षक असतात जे मात्र काही काम धंद्यामध्ये रुजू असतात सो त्या अनुषंगाने त्यांना ही मॅच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील पूर्तता केली जाईल. ग्रामीण स्पोर्टचे ऑनर भावेश म्हात्रे, ऋतिक म्हात्रे आणि यश म्हात्रे हे सर्व काही समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि आमचे डीजे NS ऑडिओ नितीन दादा हे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. आज सकाळपासूनच त्यांनी खूप चांगलं संगीत वाद्य निर्माण केलेलं आहे आणि एक चांगलं वातावरण डीजेच्या माध्यमातून देखील निर्माण होत असतं आणि सातत्यानं आमच्या आवाजाची देखील ते काळजी घेत आहेत. अगदी चांगला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. सो आपलं देखील धन्यवाद आहे नितीन दादा. आणि आपण पाहू शकता आज भूमी सुतार सलग दुसरा दिवस त्याचा देखील आवाज आपण ऐकू शकाल आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर भूमी सुतार याच्या आवाजामध्ये देखील ज्याप्रमाणे एखादा लयबद्ध संगीतकार ज्याप्रमाणे आमचा क्रिश पंडित अगदी लयबद्ध पद्धतीने संगीताची सूर निर्मिती करतोय त्या पद्धतीने आता उमी सुतार देखील त्याच्या दमदार लय मध्ये आलेला आहे. जाऊया आपण आता मॅच कडे. इथे पंचांचा लेस प्लेचा इशारा विकी मोगरे सरांचा सोबतीला विराज सर इन अन ऍक्शन मध्ये दोन्ही संघ शोधो गुड गेम शोधो क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल इथे मात्र आपण पाहिली तर मोठी अपील केली गेली परंतु जर आपण पाहिलं तर डॉट बॉल इथे 2 धावांची पेनल्टी आपण पाहू शकाल कारण की ड्रेस कोड जो मात्र तुमचा व्यवस्थित नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम मायरा 11 पडगा या टीमला इथे आपण पाहू शकता हा बॉल जास्तीचा कोन बनवला आणि लाईनच्या बाहेर व्हाईट बॉल आपण पाहू शकाल. या व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे स्कोर कार्ड वरती धाव अधोलेखित केली गेलेली आहे 1 या आकड्यावरती. थोडासा या ठिकाणी विचार विनिमय देखील होत आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक 30 सलकाच्या आतमध्ये गोलंदाज सागर फटका या ठिकाणी बॅटची एज आणि थर्ड मॅन आणि विकेट किपरच्या मधून चेंडू झाला फरार 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच इथे मात्र गंगारामजी भोये यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे
सरवली टीम जी मात्र काही व्यवस्थित उपस्थित राहू शकली नाही. आपण देखील दिलगिरी व्यक्त करूया आणि नक्कीच त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहूया. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 धावा अजून इथे काढल्या जात आहेत. बॅटिंग करणारी टीम दिव्य इन्फ्रा सरवली टीम. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 7 धावा लागलेल्या आहेत. कोण कोणावरती करेल मात हे आपल्याला पाहायला भेटेल. लोड फुलटास खाली राहिला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अलाउन द कार्पेट फटकेबाजी पाहू शकाल. ऑन ड्राईव्ह पाहायला भेटलाय. परंतु इथे मात्र 2 धावा चित्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं पूर्ण होत असताना धावफलकावरती लागलेल्या आहेत 9 धावा. ही मॅच देखील आपण पाहिले तर एक रफ अँड टफ मॅच होण्याची शक्यता असू शकेल. परंतु पाहावं लागेल मागील मॅच मध्ये RD 11 किरवली या टीमनं मात्र मॅच जिंकली. इथे मात्र फटका जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजनला स्क्वेअर आणि चेंडू 4 धावांसाठी या ओव्हर मधील हा दुसरा चौकार. आपल्याला पाहायला भेटत आहे. सुरुवात दमदार या ठिकाणी आपण पाहू शकाल. परंतु इथे जर आपण पाहिलं तर कमबॅक करावा लागेल आता. हो, हो. इथे मात्र कमबॅक करणारा बॉल नाहीये, परंतु व्हाईट बॉल. यास अनोखी अदा आपण पाहू शकाल. या ठिकाणी पंच विकी मोगरे. असं हे दोन्ही पंच देखील त्यांची अनोखी अदा दाखवतील यात शंका नाहीये. कारण की जसजसा मॅच मोमेंटमध्ये येईल आणि इथे व्हाईटसाठी रिव्ह्यू आणि येस नॉट कारण की या व्हाईटसाठी रिव्ह्यू उपलब्ध आहे अशी आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. व्हाईट आणि भीमरसाठी तुमच्याकडे एक रिव्ह्यू उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकाल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल. हो, शरीराचा वेध घेणारा बॉल थोडासा वर होता. पंच देखील त्या ठिकाणी सांगतायत. परंतु लेग बाईट्सच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल आणि इथे मात्र षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. बिनबाद 15. थँक यू सो मच नितीन दादा NS ऑडिओ. पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे आणि धावफलकावरती 15 धावा जिंदाबाद बिनबाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. चांगली सुरुवात आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती जर तुमच्या साखर असेल तर यशाच्या दिशेने नक्कीच आपण जाऊ शकाल. परंतु सध्या तरी या मॅच मध्ये खूप जबरदस्त कामगिरी. इथे मात्र इनफिल्डच्या वरून उडवलाय बॉल. डीप मध्ये चेंडू सरकलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत डीप मध्ये लॉगॉमचे. परंतु दरम्यान इथे 2 धावा पाहायला भेटतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. आता या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकता या आर्यन याला कमबॅक करावा लागेल. महेश आतापर्यंत काहीशा धावा त्याच्या बॅट मधून नाहीये परंतु संदेशनं हा संदेश दिलाय या मॅच मध्ये. सिंहाचा वाटा सध्या तरी त्याने उचललाय. इथे जबरदस्त फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला मिड विकेट देखील आलेत.
परंतु स्पेन क्षेत्ररक्षकाने या चेंडूवरती नियंत्रण मिळवलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. दुहेरी धावा इथे पाहायला भेटले ना. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. या षटकामध्ये हरियाणाला कमबॅक करावंच लागेल, कारण की मागील ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा खर्च झालेत. हो, संदेशने ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये दाखल झालेला आहे. इथे फक्त आता संदेशला एकच धाव मिळेल. एक धावेनिशी धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आता महेशला संधी आली. आतापर्यंत महेशनं आपण विचार केला तर संधी त्याच्यापर्यंत येऊच दिली नाहीये संदेशनं. परंतु पाहूया आता महेश देखील मोठे फटकेकरिता जाणला जात आहे. महेशला इकडे प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. मिड विकेट स्क्वेअर आणि व्हाईट लॉंग ऑनच्या दरम्यान प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. लॉंग ऑन देखील आहे, लॉंग ऑफ देखील ठेवलेला आहे. व्ह्यूवर रचना आपण पाहू शकता हरियाणची. सध्या तरी 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल महेश साठी. हो, काय बॉल आहे. अप्रतिम बॉल आपण पाहू शकाल. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी हरियाणच्या वतीनं आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील हा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल. थँक्यू सो मच राजू जाधव सर. दरम्यान सोनूदादा जाधव साहेबांचे इथे शुभागमन होत आहेत. वासुंद्री गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि समाजसेवक आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण यायचं आणि व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे अशी दादांना विनंती असेल. ओटो राजू जाधव सर. थँक्यू सो मच ओमी सुतार सर. दरम्यान पाहुण्यांचं फार महत्वपूर्ण अतिथि देव भव कहती है भारत की धरा स्वागत आपका करके निभा रहे परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत असेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा इथे पोहोचलेल्या आहेत 22 या आकड्यावरती. इथे फटका फसलेला आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये महेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट आणि गोलंदाज आर्यनने मिळवले पहिली सफलता. त्याची पहिली आणि संघाची पहिली आणि पहिला धक्का. बॅटिंग करणारी टीम नेव्ही इम्प्रा सरवली या टीमला महेशची खेळी समाप्त. सोनूदादा वाघी साहेबांचे इथे शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर आपण देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हा. वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये आपण आल्याबद्दल आपलं नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतोय. या आपण व्यासपीठावर. थँक्यू सो मच. मॅच सुरू आहे एकाकडे नक्की संशय राजू जाधव सर तिथे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि त्यांचा आवाज आपण ऐकतात. ओटो राजू जाधव सर. थँक्यू सो मच ओबी. पुनश्च आपण या ठिकाणी जॉईन झालो मॅच मध्ये. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. या षटकामध्ये आर्यनचं हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी 7 धावा खर्च केलेल्या आहे. एक सफलता जी मात्र प्राप्त करण्याची आवश्यकता होती, जो ब्रेक थ्रू निर्माण करण्याची आवश्यकता होती, तो ब्रेक थ्रो इथे निर्माण झालेला आहे. आता न्यू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो सुजल ज्याची झालेली आहे. जास्तीचा काही दबाव नसेल सुजल वरती. आता कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळायला सोबत असणाऱ्या संदेश या बॅटरचा मात्र त्याला साथ द्यावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती दिले. इथे फटका आपण पाहिला तर चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग होते संदेशच्या वतीनं. महेश मात्र काही चांगली साथ त्याला दिली नाहीये. परंतु इथे मात्र सुजल वरती आता जबाबदारी असेल. इथे चांगला फटका आपण पाहू शकताय, परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली हो झेल सूट आणि दरम्यान मौका भी गया और चौका भी गया. 4 रन.
सिरीज आहे. म्हणतात ना मित्रांनो, संकट तुम्हाला संपवायला येत नाहीत, तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याकरिता येत असतात. 4 ढग आडवे आले म्हणून काय सूर्याचं अस्तित्व संपत नसतं या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर कमबॅक होत आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. पुनश्च आता या बॉलने दिलीप देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. म्हणजे महेश पंडित सर देखील आमच्या शेरो शायरीचे कौतुक करत आहेत आणि इथे मात्र आपण पाहू शकाल उडवलाय बॉल हवाई सपार आणि चेंडू करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सपार. दर्जेदार षटकार. तर बघा इथे प्रेक्षक कक्ष आहे. तो प्रेक्षकांसाठी आपण केलेला आहे. आपण जिथे गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या गाड्या बाहेर करायच्या आहेत. प्रेक्षकांच्या, खेळाडूंच्या कोणाच्या गाड्या असतील तर आपण बाहेर पार्किंग करायचंय प्लीज. आणि इथे फलंदाज बाद. धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये. पोहोचले धावफलकावरती आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 33 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. आता संदेश आणि सुजल हे देखील महेश आणि सुजल माफ करा हे संदेशची साथ देऊ शकले नाही. आता साथ देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे कपिल. कपिल देव निखंजे सर हे खूप मोठं नाव आपण पाहिलं आणि या नावानं आपल्याला वर्ल्ड कप देखील जिंकून दिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कपिलचा देखील पाहू शकाल आणि कपिलला देखील परतावं लागेल माघारी पावलानं. बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागत असताना बॅक टू बॅक फलंदाज बाद. तर इथे आपण पाहिलं तर दिलीपची गोलंदाजी देखील प्रभावित करणारी आपल्याला पाहायला भेटली. 3 षटकाची इथे मात्र समाप्ती झाली. पहा टीम मीटिंग जास्ती आपण घेऊ नका. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. कारण की आपल्याला उशीर झाला याबद्दल आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु आपण आता मात्र जास्तीचा वेळ खर्च करू नका. सो त्या अनुषंगाने आयोजकांना देखील आपण आता साथ देणं फार गरजेचं असेल. या दरम्यान मान्यवरांचं देखील मंचावरती आगमन त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. 3 षटकाची समाप्ती 3 गडी बाद धावफलकावरती लागलेल्या धावा 33 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आता आपण जर पाहिलं तर 11.0ची सरासरी धावफलकावरती आहे. कठीण परिस्थिती वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. कठीण काळ आहे मी तर म्हणेन संदेश करिता. गोलंदाजी मार्कवरती साई. चांगला फटका. आडव्या बॅटनं तडाखा दिलाय परंतु मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत संदेश करिता आणि त्याच्या सोबतीला बॅटर सोहम. या दोघांकरिता हे प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. ऑन साइडला थोडासा मजबूत डिपार्टमेंट ठेवलेला आहे. लॉंग ऑफला देखील प्रोटेक्शन आहे. सोहम जो मात्र आता खेळपट्टीवरती आलेला आहे. या काही 5 बॉलमध्ये सोहम किती धावा जमवेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है मगर हम कोशिश भी ना करे. ये तो गलत बात है. जबरदस्त फटका तिथे पाहू शकाल आणि चेंडू पाहावं लागेल पंचाचा इशारा आणि हा येतोय फ्लॅट सिक्सर षटकार. I know I should sleep, but the voices in my
आयोजन कमिटीने आता मात्र सीमेपार ताबा घेणं फार गरजेचं असेल. हा चौकार. हो, जबरदस्त बॉल, रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. साईचा हा बॉल. आत्मविश्वास येणार असेल का येणाऱ्या पुढील चेंडूचा आपण जर विचार केला तर? आता कमबॅक होईल का या मॅच मध्ये? जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो वैसा वो खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की खून चाहिए. हो, इथे फटका फसलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सोहमचा खेळीचा अंत. तर दरम्यान पंकज पाटील साहेब इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. साबेगावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि चांगली पर्सनॅलिटी समाजसेवक सन्माननीय आदरणीय पंकजजी पाटील साहेब इथे उपस्थित. त्यांचा यथोचित शुभ सन्मान या बासुंदरीकर चषकाच्या माध्यमातून घेतला जातोय. वकीबजी पावले आहेत खऱ्या अर्थाने वासुंदरी संघाचे चांगले अष्टपैलू क्रिकेटर आणि चांगली पर्सनॅलिटी. त्यानंतर दीपकजी पाटील साहेब देखील जे उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. एक गोड व्यक्तिमत्व आपल्यामध्ये दीपकजी पाटील साहेब, त्यांचा शुभ सन्मान आपण घेतो या व्यासपीठावर. वकीबजी पावले आहेत या स्पर्धेचे आयोजक. त्यानंतर किशोरजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करून घेतोय. विनंती असेल आयोजकांना आपल्या शुभ हस्ते माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय साहेबांना. अतिशय गोड व्यक्तिमत्व किशोरजी पाटील साहेब, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं घेतला जातोय. थँक्यू सो मच. या तिन्ही मान्यवरांना विनंती करा आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. तर फर्स्ट इनिंग समाप्त झाली आणि फर्स्ट इनिंग मध्ये राजू जाधव सर धाबा किती लागले धावफर कापर? थँक्यू सो मच ओबी सुतार. तर इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालेला आहे. आपण पाहू शकाल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दिल्ली इम्फा सरवली या टीमनं 46 धावा जमवल्या आणि 47 धावा. तर इथे मात्र आपण पॅनल्टीच्या 2 धावा देखील ऍड करतोय आणि अशा मिळून धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत 48 आणि 49 धावांचं लक्ष्य. थँक्यू सो मच. तर दरम्यान टॉस केला जातो. मी विनंती करतोय मिस्टर राजू जाधव सरांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दोन मराठी संघ आणि त्या संघामध्ये नाणेफेकीचा कॉल सामना सुरू होतोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मोठे बाटल खऱ्या अर्थाने एका बाजूने आपण पाहतोय सरवली, दुसऱ्या बाजूने पडका. तर दरम्यान मित्रांनो शुभागमन होणार आहे. मान्यवर उपस्थित होणार आहेत. खऱ्या अर्थानं त्या मान्यवरांचं आपल्याला चाहूल लागली आहे. थोड्याच वेळात त्या मान्यवरांचं शुभागमन होईल. तोपर्यंत जाऊया टॉस बॉक्स कव्हर करतोय. सो मच ओमी सुतार. आपण आहोत टॉस बॉक्स मध्ये आणि हा टॉस करण्याकरिता विनंती असेल महेश पंडित सर या आपण या ठिकाणी टॉस करण्याकरिता. एका बाजूला ताडाले आणि दुसऱ्या बाजूला चावे असे दोन्ही संघ इन अँड ऍक्शन मध्ये आहेत. आपण जास्ती काही ओपनिंग घेणार नाही आहोत. फक्त या ठिकाणी नाणेफेकीचं कॉल मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. एका बाजूला हेड, दुसऱ्या बाजूला टेल कॉल करतील. यस चावे संघाचे कर्णधार हेड असा कॉल केलाय आणि आलाय टेल. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण विनिंग कर्णधाराला शीतपेय द्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी देतोय ताडाली संघाच्या कर्णधाराला थंड पेय. ऑल द बेस्ट. फक्त निर्णय तुमचा या ठिकाणी कळवायचा आहे. तर टॉस आपण जिंकलेला आहे. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा निर्णय असेल. दोन्ही टीमला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया.
तर टॉस बॉक्स मधून खबर अशी आहे की टॉस जिंकलाय ताडाली संघाच्या कर्णधारांनी आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. थँक्यू बस सो मच. तर लक्षात घ्या, सर्व टीम आपल्याला ऑलरेडी 2 धाबांची पेनल्टी लागली आहे आणि जर 12वा प्रतिनिधी नसला तर अजून 2 धाबांची पेनल्टी आपल्याला देण्यात येईल. लक्षात घ्या, जर्सीची पेनल्टी आपल्याला लागली आहे आणि जर्सीची पेनल्टी नक्कीच मायरा 11 पडगा संघाला आहे. उशीर आल्याची पेनल्टी सरवलेला आहे आणि 12वा प्रतिनिधी ज्या संघाचा असेल त्या संघाला देखील पेनल्टी दिली जाईल. लक्षात घ्या, आपण कमी खेळाडू घेऊन सामना खेळू शकता, परंतु 12वा प्रतिनिधी कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्या. तर सामना सुरू होतोय. धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे आतापर्यंत 48 आणि विजयासाठी 49 धाबांची गरज. त्यामध्ये आय थिंक पेनल्टी ऍड केली असेल, पेनल्टी ऍड झालेली आहे. तर विजयासाठी 49 धाबांची गरज. चेंडू 24 फेकले जातील सेकंड इनिंगला सुरुवात. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजबा बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. तर लक्षात घ्या, उशीर आल्यामुळे सर्व टीमला 2 धाबांची पेनल्टी लागली आहे. ती पेनल्टी अजून ऍड केलेली नाहीये, परंतु जर्सीची जी पेनल्टी लागली पडगा टीमला ती ऍड केली गेली आहे आणि विजयासाठी आता 48 धाबा झाल्यात. विजयासाठी 49 ची गरज आहे, 48 झाल्यात. आणि लक्षात घ्या, उशीर आल्याची 2 पेनल्टी आणि 12वा प्रतिनिधी नसल्या कारणास्तव अजून 2 धाबांची पेनल्टी नक्कीच लागली जाईल. 4 धाबांची पेनल्टी तिथे दिली जाईल षटक समाप्तीनंतर. चला नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण बोलतोय. सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. सरवली बनाम पडगा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आपण एन्जॉय करताय वासुदेव कर चषक 2026. खऱ्या अर्थाने महेश दादा पंडित असतील, बकीब दादा पावले, वसीम दादा पावले, एजाजी पावले असतील, त्यानंतर एजस शेख, त्यानंतर जमर पावले असतील, आकाश असतील, फरहान असतील, दिशान असतील, या सर्वांनी खूप मेहनत घेतली. सनी देखील असेल. सर्व या नवतरुणांनी खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली. क्रिश पंडितचं देखील आज आगमन झाले, त्याचा देखील आवाज आज ऐकायला मिळणार आहे सर्वांना. स्वीट व्हॉइस ऑफ वासुंद्री, एक सिंगर म्हणून ज्याची ओळख आहे तो क्रिश पंडित आज इथं उपस्थित. तर स्ट्रायकिंग एंडवर बॅटर आपण पाहतोय जतीन आणि त्याच्या सोबतीला प्रदीप, गोलंदाज प्रशांत. विजयासाठी 49 धाबा काढायच्या येणारे चेंडू 24. थँक्यू उमेश सुतार सर. या ठिकाणी किसन सिंग सरांचं आगमन झालेलं आहे. आपल्या हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. ओ टू युअर कॉमेंट्री बॉक्स उमेश सुतार. पहिला चेंडू आहे खऱ्या अर्थानं आणि पहिला चेंडू कशा पद्धतीचा राहील इथे आतापर्यंत जर विचार केला तर सुरेख कामगिरी केली आहे बॅटिंग मध्ये. जर विचार केला, निबी इन्फ्रा सरवली टीमना बॅटिंग करत असताना तब्बल 48 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयासाठी 49 धाबांची गरज आहे. पहिला बॉल, विश ऑल द बेस्ट, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू, पहिला बॉल कशा पद्धतीचा राहिलाय तर पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण हे क्रीडांगण बॅटिंग साठी ओळखलं जातं. इथे भरपूर धाबा चेस होताना आपण निश्चितच पाहत असतो आणि आज तसा कारनामा करतील का बॅटर्स पडगाचे. यावेळी मात्र बाउन्सर चेंडू होता.
पंच आम्हाला सांगतील रिव्ह्यूची मागणी केली गेली अंपायर्स रिव्ह्यू आहे का? येस येस. टेक्निकल टीम ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह आमचे भावेश म्हात्रे कंट्रोल रूम मधनं आता सज्ज होतील. हाईट फॅक्टर साठी नक्कीच हा रिव्ह्यू व्हाईट साठी तर नक्कीच लिगल डिलिव्हरी आहे. आता इथून फर्स्ट वॉर्निंग येईल गोलंदाजासाठी. तर निश्चितच चांगला बॉल पाला बिला बाउन्सर परफेक्ट डिलिव्हरी. सुरुवातीचे दोन चेंडू चांगले राहिलेत गोलंदाज प्रशांतचे. आतापर्यंत प्रशांतने प्रभावित केलाय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट राऊंड द विकेटने प्रशांत येतोय पुढचा बॉल घेऊन. ओ लाऊड अपील केली आहे. चांगला बॉल आहे तिथे यष्ट्यांच्या मध्ये सापडला नाही गोलंदाज. एक धाबे ते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. दरम्यान इथे पावड्याचा शुभागमन झालाय. पावड्याला विनंती असेल पण व्यासपीठावर येऊन असरस व्हायच आहे. तर इथे मात्र आपण पाहू शकतो माजी सरपंच वासुंद्री गावचे श्री प्रशांतजी पंडित आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. ओ टू कमेंट्री बॉक्स ओमी सुतार. चौथा बॉल पहिल्या षटकातील बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रशांत पुनशा सज्ज होते. स्ट्रायकर येण्यावर फलंदाज प्रदीप आहे. राईटी बॅटर ओव्हर द विकेटने ओल फॉलो केलं चेंडूला तिथे बाईच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे मात्र शांत ठेवलंय. पहिलं षटक अतिशय सुरेख गोलंदाजी पटका टीमच्या वतीने आपला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो यावेळी लॉफ्टेड केलाय. लॉफ्टेड हिट आहे. चेंडूला पाठवलाय तिथे सीमारेखा पलीकडे. पंचांचा निर्णय का असेल? चौकार की षटकार? आणि यस विराट सर आम्हाला सांगतायत षटकार. चांगला फटका होता. घणाघाती प्रहार तिथे पाला बिलाला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळी लाऊड अपील पुन्हा एकदा. चांगला चेंडू परफेक्ट ब्लॉकल मध्ये फेकला होता. अतिशय सुरेख बॉल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि धावसंख्या दाखल का बर. एका षटकाच्या समाप्तीनंतर आय थिंक 8 धाबा विकेटलेस गेलाय. तर पॅनल्टीचे धाबा आता आपण ऍड करतोय खऱ्या अर्थानं. लक्षात घ्या ही पॅनल्टी उशिरा आल्याची होती 2ची आणि 12वा प्रतिनिधी ते उपस्थित नाहीये. ती देखील पॅनल्टी इथे लागेल म्हणजे 4 धाबांची पॅनल्टी लागली आहे. 4 धाबा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. तर धावसंख्या धावफलकावर 8 झाली होती परंतु 4 धावा पॅनल्टीच्या ऍड झाल्या आणि धावफलकावर आता 12 धावा जोडल्या गेल्यात.
इथून जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावे लागतील. प्रशांत मात्र विकेट लेस केला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धाबा किती पाहिजेत तर लक्षात घ्या, जे फिल्डर आतमध्ये येत आहेत ते फक्त फिल्डिंग करतील. गोलंदाजी ते करू शकणार नाही किंवा फलंदाजी देखील करू शकणार नाही. एका षटकाची मुभा दिली जाते. एका षटकाच्या आत जर फिल्टर इन झाले नाही तर निश्चितच बॅटिंग आणि गोलंदाजी करणं त्यांच्यासाठी शक्य नसतं. हे नियम आहेत आणि एक षटक संपन्न झालाय. लक्षात घ्या, पंच आपण लगेच सुचवा. आपल्याकडे नक्कीच भरपूर माहिती आहे आणि ती माहिती आपण आपल्या खेळाडूंकडे पोहोचवायची आहे. हा दुसरं षटक सुरू झालं नाही बरोबर, म्हणजे एक षटक व्हायच्या आत किंवा दुसरं षटक सुरू व्हायच्या आत तो खेळाडू पाहिजे बरोबर, आणि तिथे बरोबर कात्रीत पकडलं. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. जतीन सर, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. स्पीचचा प्रयत्न होता, थोडस पंबल पाहायला मिळते. धावबाची शक्यता, डायरेक्ट हिट लागायला पाहिजे होता, फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं चित्र पाहायला मिळत नाही. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 1, बाय 1 गेट 1 फ्री. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. व्हाईट प्लस 1 धाव घेतली जाते. स्कोर कार्ड वर आपण चेंजेस पाहू शकाल येत्या काही क्षणामध्ये. चौदा धाबा धावतो काबर. आतापर्यंत शांत खेळ पाहायला मिळाला आहे. अर्थातच माहिरा 11 पटका टीमचा, आणि कुठेतरी आज जर चांगली बॅटिंग केली तर चांगला सामना पाहायला मिळेल, अन्यथा कुठेतरी या स्पर्धेतून आपल्याला रजा घ्यावी लागेल. राऊंड द स्टंप्सने यावेळी ओ बॅटची काढा लागली आणि चेंडू सरळ जाऊन तोंडावर आदळला, परंतु बॅटर निराश आहे. एकच धाब येते. एका धाब्याच्या मदतीने धावफलकावर धाबांची टोटल झाली आहे 15 धाबा. आतापर्यंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते. दोन्ही फलंदाज चाचपडत आहेत. बॅटिंग मध्ये भरपूर डेप्थ पडगा संघाच्या, परंतु तशी बॅटिंग पाहायला मिळत नाही. तो फॉलो केलं चेंडूला. नो चेंडू आहे. पंचाच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा दिला गेलाय. सीमा ओलांडली आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. विराट सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये उपस्थित आहेत तिथे. फ्रीट बॉल उडवण्याचा प्रयत्न, चांगला बॉल. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. धाव फक्त एकच येते. मौका था यहाँ पर, लेकिन मौके पे चौका नहीं लगा पाए. धाव एकच आणि धावफलका धाबांची टोटल झाली आहे 2 चेंडू आणि 17 धाबा. तिसरा बॉल दुसऱ्या षटकातील बॉलिंग ट्रॅक पर गोलंदाज जतीन पुन्हा एकदा. हो, रिव्हर्सचा फटका. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं पाहायला मिळतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. धापा बसवले 3, कारण मागे कोणताही फिल्डर नव्हता. 18 धापा धावफलकावर अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी सर्व टीमच्या वतीने पाहायला मिळते. ओ यावेळी स्विच हिट, चांगला बॉल आणि त्याला पाठवला एका टप्प्याने सीमा रेषा पलीकडे डीप पॉइंटच्या डोक्यावरनं 4 धाबांसाठी चौकार.
जबरदस्त स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करता ही मेहनत आहे खऱ्या अर्थाने. महेश दादा पंडित असतील, बकीम दादा पावले असतील, वसीमजी पावले असतील, शाकिब असतील, त्यानंतर इजाज असेल, फैयाज असतील, क्रिश पंडित असेल, फरहान असेल, आकाश असेल, जबर देखील आणि सनी देखील असेल. या सर्वांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. भरपूर चेहरे, परंतु आज आम्हाला काही चेहरे दिसत नाहीयेत. चांगला बॉल दरम्यान सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. गती होती चेंडूमध्ये. यॉर्क करून घेतलं स्वतःला फलंदाजाने. आतापर्यंत जर विचार केला या षटकाचा तर या षटकामध्ये फक्त एक चौकार पाहायला मिळाला. अंतिम बॉल स्पेशीचा प्रयत्न, आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्त झालंय. व्हाईट बॉल आहे दरम्यान पंच आम्हाला सांगतायत. फिल्डिंग टीमचा चॅलेंज आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आपल्यासाठी आहे शांत कूल कूल थोडस रिव्ह्यू घेतला गेलाय. फिल्डिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय आणि तर फेर डिलिव्हरी आहे. फेर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू वाचवलं तिथे फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं होतं कारण रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला होता तिथे. थँक्यू सो मच. षटक समाप्त झालं. इथे दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धाबा धावफलक आभार. तर दरम्यान मित्रांनो शुभागमन होत आहे. वासुंद्री गावचे प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांतजी पंडित साहेबांचं. साहेबांना विनंती असेल आपण या वासुंद्रीकर चषकामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा आणि या स्पर्धेची मजा लुटायची आपण. 12 चेंडू 27 ची गरज है विजयासाठी. 12 गेंद में 27 बनाने कुल स्कोर. अभी तक 22 रन बनाए. आधा पल्ला पार कर चुके पटका टीम और आधा पल्ला पार करना बाकी है. हमारे साथ राजू यादव सर जो कि हिंदी में भी जुड़ जाते हैं कभी कभी, लेकिन अभी जरूरत है क्योंकि पटगा टीम यहाँ पर हिंदी ज्यादातर जानती है और पटगा टीम यही चाहेगी कि ज्यादातर हिंदी में आवाज सुनने को मिले. 12 गेंद 27 की जरूरत फरमाइश किए गए, लेकिन हिंदी के एक्सपर्ट हमारे राजू यादव सर है. मराठी में मैं ज्यादातर अपने को सुनने को मिलता हूँ, लेकिन राजू यादव सर जो हिंदी में भी खासा यहाँ पर पकड़ मजबूत करते हैं. 12 गेंदे और 27 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए. अभी तक विकेट लेस गए हैं दोनों ही गेंदबाज. तीसरी ओवर की शुरुआत कर रहे हैं गेंदबाज महेश. बैट की यहाँ पर एज लगी. विकेट कीपर तैनात और सफलता मिलती हुई. पहली गेंद पर विकेट का पतन. और जिसकी चर्चा राजू यादव सर हम लोग कर रहे थे, विकेट की दरकार थी और विकेट यहाँ पर मिलता हुआ और चर्चा की गई कि हिंदी की महारथी हमारे राजू यादव सर है. मराठी के साथ हिंदी का तोपखाना. पकड़ बहुत मजबूत है हिंदी पर भी क्योंकि राय से बिलोंग करते हैं. और एक खास बात बताएंगे कि जिंदगी में सीखना चाहिए. हालांकि हम भी हिंदी समालोचन सीख रहे और जिंदगी में सीखना बंद तो जीतना बंद. 11 गेंदे कुल स्कोर बनाना है. 27 रनों तक अभी तक पहुंचना है. नए बल्लेबाज क्रीज पर आते हुए आर्यन जो कि स्लॉगर में अच्छे फटकेबाजी कर सकते, अच्छे शॉट्स खेल सकते. अगली गेंद वो ये इस बार उछलने की कोशिश थी. बैट की एज लगी है कि नहीं और अंपायर्स कहते हुए बैट की एज लगते हुए फिंगर गोज अप और यहाँ पर विकेट का पतन. दूसरा धक्का लगता हुआ यहाँ पर टीम पटका टीम को.
लेफ्टी बल्लेबाजों को खासी मदद मिलती है इस पिच पर। अगली गेंदबाज फिर से एक बार रेडी। वो आड़े बल्ले से खेलने की कोशिश, वहां पर विराट सर इशारा देते हुए व्हाइट बॉल का। कुल गेंदे अभी तक शेष है पारी में, 10 गेंदे शेष और रनों की जरूरत 26 रन अभी तक बनाने बाकी है। अगला मुकाबला एक बड़ी कांटे की टक्कर देखने को मिलेगी, क्योंकि दो दिग्गज संघ यहाँ पर टीम जुटती जाएंगी। फिर एक बार अगली गेंद, वो यार किया, अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर देखने को मिली। रफ्तार के साथ, तेजी के साथ यहाँ पर अभी 9 गेंदे शेष है, जीतने के लिए 26 रनों की जरूरत। वापसी की है यहाँ पर सरौली के गेंदबाजों ने। 2 ओवर में जरा अगर देखेंगे तो 22 रन बने थे, विकेट लेस गए थे दोनों गेंदबाज, लेकिन तीसरे ओवर की जो शुरुआत की विकेट के साथ और बैक टू बैक विकेट से यहाँ पर चटकाते हुए सरौली के गेंदबाज मिस्टर महेश। वो आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लॉन्ग स्टॉप एंड पर खिलाड़ी उपस्थित नहीं था और गेंद सीधा सीमा रेखा पार। 4 रनों के लिए आता हुआ 4 रन। से 8 गेंदे शेष, रनों की जरूरत 22। अभी तक बैटिंग में डेप्थ है, बैटिंग कर सकते, बल्लेबाजों में खासा दमखम, लेकिन यहाँ पर कोशिश जारी है मैदान के अंदर। गेंदबाज फिर एक बार आड़े बल्ले से बैट पर गेंद ठीक तरीके से आई नहीं, मिडल नहीं किया, खिलाड़ी वहां पर मौजूद। दूसरे रनों की कोशिश, यहाँ पर धोखा हो सकता है और अंपायर क्या कहेंगे वहां पर। 2 रन कंप्लीट किए और 2 रनों के साथ विकेट गया है, फिंगर अप नहीं किया, लेकिन ताकि सो मच यहाँ पर विकेट जाता हुआ 1 रन और विकेट। न्यू बैटर संतोष मैदान में आते हुए, अंपायर इशारा आप क्लियर दीजिए, क्योंकि यहाँ पर लेसी अंपायरिंग मत कीजिए, बिरयानी आएगी, हालांकि एकादशी भी है। अगली गेंद, वो यहाँ पर उछालने की कोशिश, विकेट कीपर पहुंच नहीं पाए, यहाँ पर 1 रन तो कंप्लीट किया गया। अभी कुल गेंदे 6 से पारी में 6 और रनों की जरूरत 20। बन पाएंगे क्या 20 रन? अभी तक 3 ओवर में कुल 29 रन बन पाए, 3 विकेट के नुकसान पर। डीजे ऑफिस पाण्याची सेवा देखील आपण पाहतोय, काही सन्मान चिन्ह देखील पाहतोय। विनायक विष्णू जाधव साहेबांच्या माध्यमातून देखील लाभलेत। आडवा बाट्टा खेळण्याचा प्रयत्न, तिथे अंतिम षटक सुरुवात झाली आहे। धाव एक मित्र नो चेंडू असेल,
फिल्डिंग टीमने चॅलेंज केलाय बिमर साठी रिव्ह्यू घेतला जाते फिल्डिंग टीम चॅलेंज करते अंपायरच्या निर्णयाबाबत ठाम नाहीयेत चेक केला जातोय तर फेअर डिलिव्हरी आहे नक्कीच पंचाचा जो निर्णय आहे तो अट्टल राहील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय गोलंदाजाचं नाव काय आहे लगेच सांगा बॉलर कोण कुणाल बॉलिंग ट्रॅक वर ऑलरेडी नक्कीच पॅनल्टी काढलेली आहे 12 प्रतिनिधीची नाव विचारायची थोडीशी भीती वाढते 5 चेंडू आणि 20 धाबांची गरज पुढचा बॉल गोलंदाज कुणालच्या हातामध्ये चेंडू संपूर्ण सामन्याचं भवितव्य कुणालच्या हातामध्ये यापुढे मात्र चांगला फटका स्क्वेअरला विकेट एरिया गॅप आहे क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू सीमा पार जातोय 4 धाबांसाठी चौकार आता विजयाचं समीकरण 4 चेंडू आणि 16 धाबांची गरज पुढचा बॉल फुलटॉस यावेळी मात्र पाहावं लागेल तिथे धाव सध्या तरी एक मिळाली आहे रिव्ह्यू ची मागणी केली गेली आहे पंचांच्या माध्यमातून हाईट फॅक्टर साठी तर नो चेंडू घोषित केला गेलाय नक्कीच टीपी अंपायरची मदत घेतली भरपूर वरती होता चेंडू हाईट फॅक्टरचा हा नो पाहायला मिळतोय तर 2 धाबा इथे मिळतील नो प्लस 1 2 धाबा आणि आता विजयासाठी 4 चेंडू मध्ये 14 धाबांची गरज नेक्स्ट बॉल फिट असेल विराज सर आम्हाला सांगतायत मॅन फ्रॉम रत्नागिरी बिलॉंग करतात कोकणातून राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप साइड ओ चांगला बॉल बॅटची कडा लागली आहे आणि चेंडू सरळ निघून जातो लॉंग स्टॉप एंडला फीटच्या बॉलवर मात्र मोकेपे चौका मारते हुए 4 धाबा चौकार आपण पाहू शकता 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धाबांची गरज 6 मध्ये 20 ची गरज होती आता 3 मध्ये 10 बनवल्यात आणखी 10 ची गरज चला सरवली टीम आपण जास्त टीम ऑर्डर घेऊ नका चला चेंडू हरवला फुटला घासला काही झालं तरी नवीन चेंडू दिला जाईल कोणत्याही क्षणाला शेवटच्या बॉल वर जरी चेंडू शिल्लक असेल एक आणि चेंडू हरवला तर नवीन चेंडूच दिला जाईल 3 चेंडू विजयासाठी फक्त 10 धाबा बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या मायरा 11 पडगा संघाला सध्याच्या घडीला जर विचार केला 3 मध्ये 10 बनवायचे आहेत नक्की काय सांगायचं बॅटरला चेक करतो 1 मिनिट तर नक्कीच 20 धाबांची गरज होती पहिल्या चेंडूवर तर 49 धाबांचा टार्गेट होतो पहिल्यांदा लक्षात घ्या आतापर्यंत धाबा 39 झाल्यात अंतिम षटकामध्ये 20 धाबांची गरज होती पहिला चेंडू लेग बाय 1 धावच्या चेंडूवर 19 धाबा त्यानंतर चौकार गेला
9+1 नक्कीच चेक करतो आपण 9 धाबांची गरज आहे. थँक्यू सो मच. चांगलं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला. तर 9 धाबांची गरज आहे येणाऱ्या 3 बॉल्स मध्ये. पहिली लेग बायची धाब नक्कीच घेतली नव्हती आणि ती ऍड केली गेली. 3 चेंडू विजयासाठी 9 धाबांची गरज. अजून सामना मित्रांनो संपलेला नाही. एखादा मोठा हिट जर आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल मैरा 11 पडगा संघ. हो चांगला बॉल, सुरेख चेंडू आणि तिथे स्ट्राईक रोटेट होणार नाही, लक्षात घ्या. कारण जेव्हा यष्टीरक्षक थ्रो करेल विकेट साठी तेव्हा ती स्ट्राईक चेंज होईल. अन्यथा कोणती धाव घेण्याची मुभा तिथे दिली जाणार नाही. डॉट बॉल असेल, स्ट्राईक देखील चेंज होणार नाही आणि धाव देखील मिळणार नाही. 2 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची गरज. आता एखादा मोठा फटका पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंग भरताना पाहायला मिळेल का मायरा 11 पडगा संघ. पुढचा बॉल यावेळी बॅटची करा लागलीये आणि धाव फक्त 1 मिळते. हा सामना आता इथे अशक्य झालाय, जिंकणं थोडस कठीण असेल. 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धाबांची गरज. जर ISPL च्या शेड्यूलने हा सामना खेळवत असतो तर राजू जाधव सर 90ने हा सामना जिंकता आला असता. परंतु इथे आता एक लिगल डिलिव्हरी षटकार जरी लागला तरी हा सामना जिंकता येणार नाही. आणि काल आपण पाहिलं लक्ष्या चषक देवरुंग मध्ये RCC राया संघाने क्वालिफाय झाले ते बक्षीस पात्र फेरीमध्ये, म्हणजे 2 बाईक लागू झालेले आहेत. अजून संधी आहे 5 बाईक जिंकण्याची. हो चांगला बॉल, सुरेख चेंडू पाहायला मिळतो तिथे. हा सामना इथे संपला. सामना जिंकला अर्थातच डीबी इन्फ्रा सिरवली टीम ना. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि खूप चांगला खेळ केला मायरा 11